नमस्कार मित्रांनो, सिंधुदुर्ग वासियांसाठी एक मोठी खुशखबर आहे. फक्त 12वी पास आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमध्ये शिपाई म्हणून काम करण्याची सुवर्ण संधी आलेली आहे. हो मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने आपल्या शिपाई भरतीसाठी ही जाहिरात ही आजच प्रसिद्ध केलेली आहे आणि याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्र, गेल्याच वेळी आपण पाहिलं होतं सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमध्ये क्लार्क भरती लागली होती. त्यानंतर आता लगेचच ही शिपाई भरती लागलेली आहे. आता या शिपाई भरतीसाठी कागदपत्र कुठची लागणार आहे, वयाची मर्यादा कुठची असणार आहे, शैक्षणिक पात्रता कुठली असणार आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि हा फॉर्म आपल्याला ऑनलाईन कसा भरायचा आहे, A to Z माहिती मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्र, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त सिंधुदुर्गातील सर्व उमेदवारांपर्यंत नक्की पोहोचवा. मित्र, आपल्याला या भरतीसाठी फक्त 12वी पास लागणार आहे आणि हा उमेदवार हा सिंधुदुर्गातला असला पाहिजे, ही सगळ्यात मोठी अट त्यांनी टाकलेली आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा काय असणार आहे तर 21 ते 40 या वयोगटातील उमेदवार हा फॉर्म त्या ठिकाणी भरू शकतात. फी जवळपास 600च्या आसपास आहे आपल्याला भरण्यासाठी. आणि कागदपत्र यासाठी काय लागणार आहे तर तुमचं आधार कार्ड लागणार आहे, तुमचा फोटो लागणार आहे, तुमची साईन लागणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट हा सिंधुदुर्गातील रहिवासी असला पाहिजे. आणि हे प्रूफ करण्यासाठी आपल्याकडे हे डोमासाईल असणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याकडे 12वीचं मार्कशीट असणं आवश्यक आहे. मित्र, ही झाली कागदपत्रांची माहिती. हा फॉर्म आपल्याला फक्त 10 दिवसामध्ये भरायचा आहे. 20 ऑगस्टला हा फॉर्म आज सुरू झालेला आहे आणि तो फॉर्म आपल्याला भरायचा आहे फक्त 30 ऑगस्ट पर्यंत. फक्त 10 दिवस बाकी आहेत. परीक्षा लागणार आहे 6 सप्टेंबरला आणि हॉल तिकीट आपले येणार आहेत 2 ते 5 तारीखला. मित्र, आपल्याकडे फक्त 10 दिवसांचा वेळ आहे. 30 तारीखला शेवटची तारीख आहे आणि 10 दिवसामध्ये आपल्याला फॉर्म हा संपूर्ण कसा भरायचा आहे हे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हा फॉर्म कसा भरायचा ऑनलाईन A to Z प्रोसेस माझ्या व्हिडिओमध्ये. आपण जातोय गुगलवरती. मी तुम्हाला दाखवतो गुगलवर जाऊन आपल्याला वेबसाईट कुठची आहे, कुठल्या वेबसाईटवरती हा जाऊन फॉर्म भरायचा आहे. मित्र हो, आपल्याला फॉर्म भरण्यासाठी फक्त 10 दिवसाचा वेळ आहे. लक्षात ठेवा, अजिबात वेळ घालवू नका. लवकरात लवकर या व्हिडिओप्रमाणे जाऊन आपण हा फॉर्म त्या ठिकाणी भरायचा आहे. वेबसाईट मी टाकलेली आहे, मी तुम्हाला वेबसाईट देणार आहे. वेबसाईटवर आपण या जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकता. बघा, थोडंसं वेगळी वेबसाईट आहे पण त्या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहू शकता सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक रजिस्ट्रेशन्स या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पहिल्यांदाच बघा त्या ठिकाणी PDF डाउनलोड होते. ही PDF आपण व्यवस्थित वाचून घ्यायची आहे. त्या PDF मध्ये नेमकं काय म्हटलंय आपण ते त्या ठिकाणी पाहू शकता. फॉर्म कधी भरायचा, फॉर्म भरण्याची तारीख कधी आहे लास्ट, ही सगळी माहिती तुम्हाला या PDF मध्ये त्यांनी दिलेली आहे. फीस किती असणार आहे, वयोमर्यादा किती आहेत, शेवटची तारीख कधी असणार आहे, एक्झाम्स नक्की कधी असणार आहे. बऱ्याच मुलांना प्रश्न पडलेला असतो की एक्झाम कधी असते. या ठिकाणी एक्झामची सुद्धा तारीख त्या ठिकाणी दाखवलेली आहे. हॉल तिकीट कधी येणार आहे हे पण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपण पूर्णपणे बघू शकता. फक्त 10 दिवसांचाच वेळ आपल्या हातामध्ये आहे. पूर्ण ही PDF व्यवस्थित वाचा, जेणेकरून आपल्याला पडलेले सर्व प्रश्न यातून सुटतील. आपण त्या ठिकाणी बघू शकता कशा प्रकारे सगळी माहिती या PDF मध्ये दाखवलेली आहे. मी तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे, अचूक फॉर्म कसा भरला पाहिजे, हा फॉर्म मी तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आपण चॅनलवर असेच राहा, व्हिडिओ संपूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. संपूर्ण माहिती A to Z माहिती तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे. तुम्ही कुठेही जाण्याची गरज नाही. घरच्या घरी बसून हा फॉर्म आपण त्या ठिकाणी भरू शकता. या सगळ्या सूचना वाचा. मी मुद्दाम तुम्हाला दाखवलेल्या आहेत कारण बऱ्याच मुलांना सूचना माहिती नसतात. सूचनांबद्दल सारखे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारलं जातं, आम्हाला फोन येतात आणि फोनद्वारे आम्हाला विचारलं जातं की नेमकं काय आहे. आपण या सगळ्या सूचना व्यवस्थित वाचा. मी व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे दाखवतोय, सूचना तुम्हाला पूर्णपणे दाखवतोय आणि सूचना वाचून झाल्यानंतर पुन्हा एकदा मी ती PDF क्लोज करतोय आणि परत एकदा तुम्हाला महत्त्वाच्या सूचना त्या ठिकाणी त्यांनी दाखवलेल्या आहेत. बघा, त्यानंतर तुम्हाला जर ते सूचना मान्य असतील, अटी मान्य असतील तर तुम्ही त्या बटनावर क्लिक करायचं आहे आणि पुढे जा या बटनावर क्लिक करून प्रोसीड करायचं आहे. प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म ओपन होईल बघा आणि त्या फॉर्ममध्ये आपल्याला
आपली व्यवस्थित माहिती भरायची आहे. पहिल्यांदा आपल्याला काय टाकणार, आपण आपलं पहिलं नाव त्या ठिकाणी आपण टाकणार. तेच नाव आपल्याला पुन्हा एकदा कन्फर्म करायचं आहे. बघा मित्रांनो, जे नाव तुमचं आहे तेच नाव तुम्हाला पुन्हा एकदा टाकायचं आहे, म्हणजे कन्फर्म करायचं आहे. त्यानंतर तुमचं सरनेम जे आडनाव असेल ते आडनाव तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे. 2 वेळा टाकायचं आहे. पहिल्यांदा तुम्ही टाकणार आणि परत एकदा कन्फर्म करणार, म्हणजे 2 वेळा आपल्याला त्या ठिकाणी नाव टाकायचं आहे. मी तुम्हाला दाखवतो बघा. व्यवस्थित फॉर्म हा भरून घ्या. शिपाई भरतीसाठी 22 जागा निघालेल्या आहेत आणि 22 जागांसाठी भरती आहे. फॉर्ममध्ये काही मिस्टेक असता कामा नये, जेणेकरून आपला फॉर्म हा रद्द होऊ शकतो. त्यामुळे फॉर्म व्यवस्थित भरून घ्या. मी तुम्हाला दाखवते बघा. नाव टाकलं, मधलं नाव टाकलं, आडनाव टाकलं परत एकदा, आणि आता आधार कार्ड त्या ठिकाणी टाकतो. तुमचा जो आधार नंबर असेल तो आधार नंबर तुम्ही त्या ठिकाणी टाका. मी अशा प्रकारे माझा आधार कार्ड नंबर टाकतोय. त्यानंतर आधार नंबर चुकवू नका. त्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे. आपला मोबाईल नंबर जो आपण नेहमी वापरतो, ज्यावर आपल्याला मेसेज येतील, तोच मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे. पुन्हा एकदा टाकायचं आहे, म्हणजे कन्फर्म करायचं आहे. आणि ईमेल आय डी, सर्वात महत्त्वाची गोष्ट ईमेल आय डी, ज्यावर तुम्हाला सगळ्या अपडेट्स येतात. पुन्हा एकदा ईमेल आय डी व्यवस्थित टाका. रिकन्फर्म करा, तोच ईमेल आय डी आहे. कारण ईमेल आय डी रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला बँकेचा लगेच मेसेज येतो. तो मेसेज तुम्हाला त्या ठिकाणी येण्यासाठी व्यवस्थित ईमेल आय डी टाका, जेणेकरून आपल्याकडनं कुठल्याही प्रकारची चूक त्या ठिकाणी होता कामा नये. आपण त्या ठिकाणी बघू शकता ईमेल आय डी मी टाकतोय माझं. मी थोडं ब्लर करतोय कारण माहिती कॉन्फिडेन्शियल आहे. मी त्या ठिकाणी परत एकदा खाली डिक्लेरेशनचं क्लिक केलं आहे आणि व्हॅलिडेटवरती क्लिक करतोय. त्यानंतर व्हॅलिडेट क्लिक केल्यानंतर आपल्याला सेव्ह करायचा हा फॉर्म. पहिला जो फॉर्म आहे तो आपला पूर्णपणे भरून झालेला आहे. सेव्ह करायचा आहे. सेव्ह केल्यानंतर आपण ॲटोमॅटिक दुसऱ्या पेजवर जाणार आहोत. दुसऱ्या पेजवर गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पोस्ट सिलेक्ट करायची आहे. मी त्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा बँक सिलेक्ट करून शिपाई या बटनावर क्लिक केलेलं आहे आणि सगळी माहिती चेक करायची आपल्याला आहे. सर्व माहिती आपल्याला चेक करायची आहे. आपली जन्मतारीख आपल्याला टाकायची आहे. वयोमर्यादा जी आहे ती 21 ते 40 आहे, म्हणजे त्यामुळे अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे. ज्यांचं वय झालेलं आहे ते सुद्धा भरू शकतात. म्हणजे 40च्या आतमध्ये जे लोक असतील ते लोक या ठिकाणी भरू शकतात आणि 21च्या पुढे या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. बघा, जन्मतारीख मी टाकली आहे. जन्मतारीख टाकून झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी व्हॅलिडेट करायचं आहे आणि हा फॉर्म पुन्हा एकदा सेव्ह करायचा आहे. बघा, हा पूर्ण फॉर्म आपल्याला जवळजवळ 7 ते 8 स्टेप्स आहेत ते आपल्याला भरायचे आहेत. एकदम सोपा फॉर्म आहे. तुम्ही घरच्या घरी भरू शकता. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्व गोष्टी या ठिकाणी सांगणार आहे. त्यानंतर तुमचं मॅरिटल स्टेटस तुम्हाला टाकायचं आहे. तुम्ही मॅरिड असेल तर मॅरिड टाका. तुमचं मॅरिड असेल तर नवऱ्याचं नाव टाका. आता नवऱ्याचं नाव का टाकलं पाहिजे? कारण जर आपलं लग्न झालं असेल तर आपलं आधार कार्ड चेंज असणार, पॅन कार्ड चेंज असणार, आपलं सर्टिफिकेट्स वगैरे चेंज असू शकतात. त्यामुळे आपल्या नवऱ्याचं नाव टाका. त्या ठिकाणी पूर्ण माहिती बघा व्यवस्थित, ज्याप्रमाणे मी टाकलं आहे. तुमच्या वडिलांचं नाव टाका, आईचं नाव टाका. कास्ट हे ओपनच राहणार आहे, सर्वांसाठी ओपनच असणार आहे. आणि या ठिकाणी दाखवले बघा लँग्वेजेस, या लँग्वेजेसवरती सगळ्या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण जाणार आहोत खाली. आपला ॲड्रेस जो आहे तो व्यवस्थित टाका. जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुमच्या घरी पत्र येऊ शकतं. ते पत्र व्यवस्थित येण्यासाठी हा ॲड्रेस पिनकोड सकट व्यवस्थित आपल्याला मेन्शन करायचं आहे. आपलं पोस्ट ऑफिस जे असेल, तालुका, जिल्हा, सगळ्यांचा जिल्हा सिंधुदुर्गच असणार आहे, पण तरीसुद्धा व्यवस्थित माहिती टाका, जेणेकरून एखादं पत्र आलं तर आपल्या ते व्यवस्थित घरी येऊ शकतं. त्यानंतर व्हॅलिडेट डिटेल्स करायचं आहे आपल्याला. बघा, जर तुमचं काहीतरी राहिलं असेल तर तुम्हाला अशा प्रकारे मेसेज पॉपअप होणार. बघा, मी काहीतरी माझ्याकडनं राहिलं आहे, मी त्या ठिकाणी पुन्हा एकदा सिलेक्ट करतो आहे. लिंग आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. मी या ठिकाणी सगळी फेक माहिती टाकतो आहे. तुम्ही तुमची व्यवस्थित माहिती त्या ठिकाणी टाका. त्यानंतर सेव्ह करायचं आहे. 3री स्टेप्स या ठिकाणी आपली पूर्ण होते. मी जातो 4थ्या स्टेप्सकडे. एज्युकेशन स्टेटस, आपल्याला 10वी आणि 12वीचे डिटेल्स आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित टाकायचं आहे. जर 12वीपर्यंत शिक्षण असेल तर तुम्ही 12वीपर्यंत टाकू शकता. जर तुमचं त्याच्या पुढेही शिक्षण असेल तर तुम्ही ते सुद्धा त्या ठिकाणी टाकायचं आहे. पण 10वी आणि 12वी हे आपल्याला कंपल्सरी टाकायचं आहे. बघा, 10वीचा फॉर्म त्या ठिकाणी ओपन झाला आहे. ज्याप्रमाणे तुमचं इयत्ता असेल
ज्या वर्षी तुम्ही पास झालाय ते वर्ष तुम्हाला टाकायचं. मी सगळं फेक टाकत आहे. मी तुम्हाला परत सांगतोय, मी या व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळं फेक टाकत आहे. फक्त फॉर्म कसा भरायचा हे दाखवण्यासाठी. तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित माहिती आपली भरायची आहे, जी तुमच्या सर्टिफिकेटवर असणार आहे. बघा मी तुम्हाला टाकतोय पर्सेंटेज तुम्हाला किती पडले, कितीपैकी मार्क्स कोणाचे 600 असतील, कोणाचे 650 असतील, त्याप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे. त्यापैकी तुम्हाला किती पडले ऑटोमॅटिक तुमचे पर्सेंटेज त्या ठिकाणी कॅल्क्युलेट होणार आहे आणि हा फॉर्म पुन्हा एकदा सेव्ह करायचा आहे. मी 10वीची माहिती भरली, मी पुन्हा एकदा 12वीची पण तुम्हाला माहिती भरून दाखवतो, कारण 12वी आपल्याला त्या ठिकाणी मेंडेटरी आहे. मी सगळी माहिती पुन्हा एकदा भरतोय. 12वीची कधी पास झालं आहे, कधी किती मार्क्स पडलेत, हे सगळी माहिती तुम्हाला मी त्या ठिकाणी टाकत आहे. आपण ती व्यवस्थित तुमच्या जसं सर्टिफिकेट असेल तसं तुम्हाला त्या ठिकाणी टाकायची आहे. बघा व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे, व्यवस्थित माहिती भरायची आहे, सगळी माहिती तुमच्याजवळ असणार आहे. आणि पुन्हा एकदा मी सेव्ह करतो. मी 12वीपर्यंतच भरली आहे. पुन्हा एकदा सांगतो, तुमचं काय असेल तर तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता सगळं. त्यानंतर मी सेव्ह बटनावरती क्लिक करतोय. सेव्ह बटन या क्लिक केल्यानंतर 5व्या स्टेपला जातोय. त्या ठिकाणी जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल कामाचा, तुम्ही बिनधास्त त्या ठिकाणी ॲड करून टाकू शकता. माझ्याकडे एक्सपिरियन्स नाही, मी टाकत नाही. ओके, असेल तरच टाकायचं आहे, कंपल्सरी नाही आहे. त्यानंतर आपल्याला कागदपत्र अपलोड करायचे आहेत. बघा सर्वप्रथम आपल्याला आधार कार्ड आपलं अपलोड करायचं आहे. आधार कार्ड आपल्याला अपलोड करायचं आहे. जे कागदपत्र अपलोड करायचे आहेत तुम्हाला त्यांनी स्पष्ट दाखवलेलं आहे, कुठले पेपर्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत. त्याप्रमाणे आपण ते पेपर्स हे अपलोड करून घ्यायचे आहेत. आपण बघू शकता मी त्या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करतोय. आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे, तुमचं 10वी 12वीचं मार्कशीट त्या ठिकाणी लागणार आहे, डोमासाईल सर्टिफिकेट कंपल्सरी लागणार आहे, तुमचा एक फोटो त्या ठिकाणी लागणार आहे, तुमची एक सही सुद्धा त्या ठिकाणी लागणार आहे. मी तुम्हाला परत एकदा सांगतोय बघा, कागदपत्राच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी मी आधार कार्ड अपलोड करतोय. माझं आधार कार्ड अपलोड करतोय. बघा अशा प्रकारे अपलोड करायचं आहे आणि ते अपलोड बटनवरती क्लिक करायचं आहे. अपलोड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे सक्सेसचा मेसेज त्या ठिकाणी येणार. त्यानंतर डोमासाईल आपल्याला अपलोड करायचं आहे. मी फेक करतोय, मी सॅम्पल घेतलेलं आहे गुगलवरनं आणि त्या ठिकाणी मी डोमासाईल्स माझं अपलोड करतोय. बघा त्या ठिकाणी बघू शकता आपण डोमासाईल्स करताना आपल्याला JPG फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे, नाहीतर अशा प्रकारे आपल्याला मेसेज त्या ठिकाणी येऊ शकतो. मी या ठिकाणी दाखवतोय बघा, मी त्या ठिकाणी डोमासाईल्स अपलोड केलं आहे. त्यानंतर 10वी आणि 12वीचं मार्कशीट आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. 12वीचं मार्कशीट पहिल्यांदा अपलोड करा. त्या ठिकाणी 12वीचं मार्कशीट त्या ठिकाणी दाखवते. तरी सॅम्पल पण दाखवलेलं आहे आपल्याला. तुमचं मार्कशीट जसं असेल 12वीचं ते मार्कशीट तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. मी त्या ठिकाणी अपलोड करतोय. बघा मी सॅम्पल घेतलं आहे, मी फोटो घेतलेला आहे, पुन्हा एकदा सांगतोय आणि ते मार्कशीट त्या ठिकाणी मी अपलोड करतो. पुन्हा एकदा आपला फोटो त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे साईन तुम्हाला अपलोड करायची आहे. तुमची साईन असेल ती साईन तुम्हाला अपलोड करायची आहे. फक्त तुम्हाला 4 ते 5 पेपर्स त्या ठिकाणी लागणार आहेत. फोटो, सायन्स, आधार कार्ड, तुमचं 12वीचं मार्कशीट आणि डोमासाईल प्रमाणपत्र, हे सगळे कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहेत. अपलोड करून झाल्यानंतर तुम्हाला बघा अटॅच करून झाल्यानंतर तुम्हाला परत एकदा अपलोड बटनवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सक्सेसचा मेसेज येईल. बघा अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला मेसेज येऊ शकतो. जर एखादं कागदपत्र राहिलं असेल तर तुम्हाला वॉर्निंगचा मेसेज येईल आणि झालं असेल तर सक्सेसचा मेसेज येईल. त्यानंतर तुम्ही तो बटन सेव्ह करू शकता. आपण त्या ठिकाणी बघा मी सगळं चेक केलं, तुम्ही सगळं चेक करा. मी फेक भरलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. त्यानंतर प्रिव्ह्यू आपल्याकडे येणार आहे. सगळी माहिती व्यवस्थित बघून घ्या, जेणेकरून काही चुका आपल्याकडनं होऊ शकतात. पुन्हा एकदा प्रिव्ह्यू व्यवस्थित चेक करा. फोटो आपल्याच लागला आहे का बघा, साईन तुमचीच आहे का बघा. असेल तर ते 2 बॉक्समध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे, परत एकदा खाली क्लिक करायचं आहे. जर सगळी माहिती तुमची व्यवस्थित बरोबर असेल तर सक्सेस त्या ठिकाणी मेसेज त्या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर आपल्याला फीस भरायची आहे. मी तुम्हाला फी सांगितली 600च्या आसपास जवळपास असणार आहे. त्या फीसाठी डिक्लेरेशनवर क्लिक करायचं आहे आणि प्रोसिडवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही पेमेंट कशा प्रकारे करू शकता बघा, मी तुम्हाला परत थोडंफार दाखवतो पेमेंट कशा प्रकारे करू शकता. त्या ठिकाणी मी क्लिक केलं आहे आणि आपलं QR कोड त्या ठिकाणी जनरेट होणार आहे. QR कोड जनरेट झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी फीस भरू शकता. त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही हा तुमचा भरतीचा फॉर्म, शिपाई भरतीचा फॉर्म आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही भरू शकता, तुमचं करिअर उंचावू शकता. करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भरती म्हणा किंवा महाराष्ट्रातील भरती म्हणा किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या भरतीस
योजना, स्कीम्स सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळू शकतात. धन्यवाद.